आणि बंधुभाव राहण्यासाठी अशा प्रकारचे क्रिकेटचे सामने होणे आणि सोशल कार्यक्रम होणे गरजेचे आहे. यासाठी मी नेहमीच प्रोत्साहित करीत असतो आणि माझ्याप्रमाणे जे होईल तेवढं मी सहकार्य करत असतो. हां, थँक्यू. आपण मला बोलायचा चान्स देत त्याबद्दल मी धन्यवाद. वंजारी प्रीमियम लीगचे आयोजक माझे मित्र, समाजकार्याची आवड असणारे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले माननीय श्री संतोष संखे आणि त्यांची आयोजकाची टीम, त्यामध्ये आमचे अरुण भाईवाले, बरेचसे त्यांचे मित्रपरिवार आहेत. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या पूर्ण दिवसभर महिला आणि तरुणांचं क्रिकेटचे सामने भरवलेत. बरेचसे मुंबई बाहेर म्हणजे विरार, वसई, पालघर, बोईसर, डहाणूपर्यंतचे मुलं आपल्या वंजारी समाजातले इथे आलेले आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आपला खेळ इथे प्रदर्शित केलेला आहे. मी पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने संतोष संखे आणि त्याच्या टीम जे आयोजक आहेत त्यांचं अभिनंदन करीन. मला वाटतं जवळजवळ हा दुसरं वर्ष आहे अशाच प्रकारचे सामने ते पुढे भरवतील आणि त्यांनी मोठ्या आकर्षक बक्षिसं रोख रक्कम ठेवलेली आहे. पुरुष एकदा संतोष संखे आणि टीमचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागच्या वर्षी सुद्धा खूप आयोजन सुंदर होतं, यंदाही चांगलं आहे आणि संतोष संखे आणि त्यांच्या टीमला माझ्या शुभेच्छा. मनापासून या तिन्ही बड्या हस्तींचा आपण या ठिकाणी आभार मानूया. जोरदार टाळा तर झालंच पाहिजे. चांगलं वक्तव्य पाहायला मिळालं सुरेश पाटील सरांचं, त्याच्यानंतर विनोद संखे सरांचं आणि त्यांच्यासोबतच आपण बघितलं प्रभाकर संखे सरांचं. थेट आता मॅचकडे सुद्धा आपण लक्ष केंद्रित करूया, कारण महिलांच्या मॅचकडे सुद्धा लक्ष आपण देऊया. जो मॅच तुम्हाला बघायला मिळतो मुंबई वंजारी वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट BCC चॅलेंजर्स या दोन संघादरम्यान ही लढत होत्या. दोन्ही टीम चांगल्या जोशाने उतरल्यात. याआधी मुंबई वंजारी वॉरियर्स टीमने या अगोदर जो मॅच खेळला होता त्या मॅच मध्ये विजय मिळवला होता आणि आता या मॅच वर पकड करण्याची जबाबदारी असेल BCC चॅलेंजर्स या टीमची. पाहूया ते कसं चॅलेंज स्वीकारतात. आमच्या ठाणे जिल्ह्याचे आता किंबहुना पालघर जिल्हा आणि मुंबई याचे सर्व CS पाटील साहेब इथे आपल्याकडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी अध्यक्ष RD संखे हे आमच्या समाजाचे पूर्ण बॅकबोन आहेत, तेही आज उपस्थित आहेत. त्याच्यानंतर माजी खजिनदार मिस्टर विनोद संखे, आताचे सरचिटणीस विनोद संखे, कुसुमाकर वडे, चंद्रकुमार पिंपळे, श्रीकांत वडे, प्रभाकर संखे आज या स्टेजवर उपस्थित आहेत. तर मी माझ्या कमिटीला विनंती करतो की त्यांचं मोमेंटो आणि पुष्पचक्र घेऊन स्वागत करावं. मी प्रत्येकाला आले का ए अवी
मी निखिल संके यांना विनंती करतो की श्रीयुत CS पाटील साहेब यांचं मोमेंटो आणि एक पुष्पचक्र घेऊन त्यांचं स्वागत करावं. मी विनंती करतो राजन कुमार संखे आमचे कमिटी मेंबर यांना RD संखे साहेबांचं पण पुष्पगुच्छ आणि एक मुवमेंट देऊन स्वागत करावं. मी निलेश पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी विनोद वासुदेव संखे यांचं पुष्पगुच्छ आणि मुवमेंट देऊन स्वागत करावं. मी निखिल संखे साहेबांना परत पुन्हा एकदा विनंती करतो की ठाणे जिल्हा हितवर्धक मंडळाचे आमचे सरचिटणीस विनोद गणपत संखे यांचं पुष्पगुच्छ आणि एक मुवमेंट देऊन त्यांचं स्वागत करावं. मी पुन्हा एकदा राजन कुमार संखे यांना विनंती करतो की त्यांनी कुसमाकर वाडे अंकल माझे त्यांचं पण पुष्पगुच्छ आणि मुवमेंट देऊन स्वागत करावं. या पुढे पुढे. मी विनंती करतो निलेश पाटील साहेबांना की चंद्रकुमार पिंपळे साहेब आमचे गावचे प्रमुख अतिथी त्यांनी सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित असले त्यांचं सुद्धा मोमेंटो आणि एक पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करावं. मी पुन्हा एकदा निखिल संखे साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रभाकर संखे यांचं मोमेंटो आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करावं. आणि मी पुन्हा एकदा राजन कुमार संखे यांना विनंती करतो की सेकंद वडे साहेब सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमास उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मोमेंटो आणि एक पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करावं. दरम्यान दोन षटकानंतर धावसंख्या ती 32. एक गडी बाद. वाईट चेंडू घोषित केलेल्या पंचांनी अतिरिक्त धावसंख्या होते ती 33. हा दुसरा सामना बेस्ट ऑफ 3 मधला. पहिला सामना जिंकलेला आहे तो. दरम्यान सुंदर चेंडू जोरदार अपील आणि पंचांनी हात उंचावलेला आहे आकाशाकडे. मयुरी पाटील बाद होत आहेत आणि मोठा झटका बसतोय ते BCC चॅलेंजर्सला. ऑलरेडी एक सामना हरलेला आहे आणि हा सामना जर ते हरले तर मात्र मुंबई वंजारी हे चॅम्पियन होतील या सिरीज मधले. बेस्ट ऑफ 3 मधले 2 सामने जर ते जिंकले तर जिंकू शकतात. दरम्यान त्यांची जागा घेण्याकरता उतरले ते आता शीतल संखे ओनर स्वतः. कारण हा सामना BCC चॅलेंजर अत्यंत महत्वाचा आहे. कारण हा सामना जर ते हरले तर मात्र ते या सिरीज मधून चॅम्पियनशिप लॉस करू शकतात. दरम्यान शीतल संखे नवीन बॅटर
जे स्ट्राईक घेतील. तिसरं षटक मार्गस्थ. बॉलिंग करतात सुवर्णा संख्ये विरुद्ध शीतल संख्ये असा हा सामना. एकाच घरातला दोन सुनबाई त्यांच्या विरुद्ध हा जो रंगणारा सामना. पहिला चेंडू शीतल संख्या यांना दरम्यान कॅचचा प्रयत्न होता परंतु झेल सुटलेला आहे आणि एका धावेने खातं उघडलेलं आहे शीतल संख्या यांनी. सुंदर असा फटका प्रयत्न तेवढाच पूर्ण होता परंतु झेल काही पकडता आला नाही आणि या धावेने धावसंख्या होते ती 34. 2 गडी बाद. सुंदर अशी सुरुवात. दरम्यान सुंदर फटका. शिवानी यांचा झेल सुटलेला आहे. यावेळी चेंडू जातोय हा सीमारेषेकडे परंतु सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. नक्कीच 2 धावा वाचवल्या आहेत आणि मोठं जीवदान मिळालं ते शिवानी यांना. हा झेल जर टिपला असता तर मोठा फटका बसला असता बीसीसी चॅलेंजर्सला परंतु सुंदर क्षेत्ररक्षण 2 धावा नक्कीच वाचवल्या त्यावेळी. पुढचा चेंडू जातोय हा मिड विकेट. खराब क्षेत्ररक्षण म्हटलं असतं परंतु फुटबॉल पायाचा वापर पुरेपूर आणि 2 धावाने धावसंख्या होते ती 38. तिसरं षटक मार्गस्थ. या सिरीज मधला हा दुसरा सामना बेस्ट ऑफ 3 मधला. दरम्यान सुंदर फटका आणि तेव्हा सुंदर क्षेत्ररक्षण म्हणतात गार्गी यांचं. सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच हा 4-3 धावा वाचवलेला आपल्या संघासाठी आणि धावसंख्या 1 ने होते ती 39. सुंदर अशी सुरुवात. यावेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि या निर्धाव चेंडू नंतर 3 षटक समाप्त. धावसंख्या 39. 2 गडी बाद. 13च्या धावाने 13च्या सरासरीने धावतो तो बीसीसी चॅलेंजर्स संघ. मुंबई वंजारी प्रीमियर लीग पर्व दुसरे आणि या पर्वासाठी ज्यांनी आम्हाला प्रचंड मोठ्या मनाने जे हातभार लावलाय असे भूषण पाटील आणि कुशल संख्ये यांचा मी प्रचंड मनापासून धन्यवाद देतो. तसेच आरती ड्रग्स चे सर्व प्रकाश पाटील आणि आदिश पाटील यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद करतो. तसेच संतोष शिवरे यांनीही आम्हाला योगदान दिलं त्याच्याबद्दल त्यांचाही आम्ही आभारी आहोत. तसेच कुणाल पिंपळे यांनी आम्हाला योगदान दिलं आर्थिक सहकार्य केलं आणि ज्यांनी आम्हाला खरंच मनापासून दिले असे CH पाटील साहेब ते आज आमच्यासोबत आता या मंचावर उपस्थित आहेत त्यांचाही आम्ही आभारी आहोत की आपण या सर्वांनी मनापासून आम्हाला आर्थिक सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही खूप खूप ऋणी आहोत. CH पाटील, अमित पाटील आणि रोहित पाटील या तिघांचं मनापासून धन्यवाद. दरम्यान पुढचा चेंडू सुंदर फटका. थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण परंतु चेंडू हा नक्कीच चौका जाणार नाही. 2 धावा समाधान मानावं लागेल ते शिवानी यांना. शिवानी हे खूप हार्ड हिटिंग करतात. 1 रन शॉट दिलेला आहे. 1 रन शॉट झालेला त्यामुळे 1च धाव हे आता कन्सिडर केलं जाईल. नवीन गोलंदाज आलेत ते निशिता वडे, मिहिर वडे यांच्या बहीण आणि ते आता गोलंदाजी करतात लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. कृपया पंचांची वाद घालू नये. शॉर्ट रन दिला तर शॉर्ट रन दिला याच्यावर कुठलीही परत रिवाइज डिसिजन होणार नाही. हे पंचांनी जर सांगितलं तरच होईल अदरवाईज नाही. सो 1 रन शॉट. पुढचा चेंडू सुंदर फटका जातोय साध्वी बॉलरच्या खाली. 1 धाव सरळ म्हणाले गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा फायदा पुन्हा एका अतिरिक्त धावेत आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 43. चौथं षटक मार्गस्थ. अजून 1 षटक बाकी. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण सुवर्ण संख्या यांच्याकडून. आणि धावसंख्या होती ती 44. सुंदर सुरुवात म्हणता येईल. मागच्या सामन्यात बीसीसी चॅलेंजर 50 धावा केल्या होत्या परंतु त्या इझिली चेस केल्या वंजारी वॉरियर्स. दरम्यान चांगला असा फटका. पुन्हा एकदा मिड विकेट. गचाळ क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि धावसंख्या होते ती 46. गचाळ क्षेत्ररक्षण जास्त होतं आणि त्याचा फायदा पुरेपूर उचलता येते बीसीसी चॅलेंजर्सचे खेळाडू. यानंतरचा सामना क्वालिफायर 1
ग्रुप टॉप संघ सिर्फ एन्जॉय रॉयल विरुद्ध द रॉयल बालाजी यांच्यातला जो संघ जिंकेल तो क्वालिफाईल फायनलला आणि जो संघ हरेल त्याला एक चान्स अजून मिळेल. सो नेक्स्ट मॅच द रॉयल बालाजी विरुद्ध सिर्फ एन्जॉय रॉयल. चला फास्ट करायचं, आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे आपण जेव्हा ओव्हर होतो तेव्हा त्या ब्रेकमध्ये हे घ्या, मधल्या ब्रेकमध्ये कृपया अवॉइड करा. जेव्हा ओव्हर असतो, बॉलर चेंज होत असतो, तेव्हा तुम्हाला एक छोटासा टाइम असतो जिकडे तुम्ही पाणी पिऊ शकता आणि याच्याकरता एक्स्ट्रा प्लेयर जे आहे त्यांनी तयार राहायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू लेफ्ट ऑफ ओ द विकेट मारा होतो निशिता यांच्याकडून. सामना करतात फुलटॉस चेंडू टोळवलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा. वेल डन, गुड शॉट. शीतल संख्या यांच्या बॅटून आलेला हा चेंडू आणि धाव संख्या झालेली होती 50. जो मागच्या सामन्यात 50 धावा केल्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत या सामन्यात सुद्धा. आणि अजूनही एक षटक आणि 2 चेंडू कदाचित बाकी असते. पंच खुणावतील आपल्याला नक्कीच. दरम्यान पुढचा चेंडू निशिता यांचा. पुन्हा एकदा सुंदर फटका, परंतु साध्वी तिकडे तैनात आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती 51. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा मुंबई वंजारी प्रीमियर लीग 2026 मध्ये स्वागत करतोय. दुसरं पर्व आहे. 2 बॅटर उतरलेत आणि ह्याच बरोबर इथे काय घडलं बघूया. पहिल्याच बॉलवर चौकार या वेळेला पूर्ण केला जातोय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येला आकार येतोय. धावा झाल्या आहेत त्या 55 धावा. 2 गडी बाद 55 धावा. सुवर्ण संख्ये गोलंदाजी मार्गावर शीतल आणि शिवानी. 2 बॅटर 6 मध्ये 12 वर खेळतात शीतल, 6 मध्ये 10 वर खेळतात शिवानी. आता हे शेवटचं षटक आहे. थोडासा मागच्या मॅचच्या पराभवाचा बदला घेण्याचं काम केलं जातं BCC चॅलेंजर्स टीमद्वारे. हा ब्रेकर चेंडू होता ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिला. 1 धावा आली आणि ह्याच बरोबर 2 धावा आपण होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 57 धावा. दोन्ही टीमचा संघ मालक म्हणून चांगलं काम राहिलं दोन्ही आमच्या या संघ मालकांचं. वृषालीताई पिंपळे मुंबई वंजारी वॉरियर्स टीमच्या संघ मालक आहेत. त्याच्यानंतर BCC चॅलेंजर्स टीमचे संघ मालक म्हणून शीतलजी संख्ये या संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महिला भगिनींना आपण बघतोय, युवतींना आपण बघतोय.
चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. आता हा डॉट बॉल, धावसंख्या 57, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा सामना जर बीसीसी चॅलेंजर्स टीमने गमावला तर मग या शृंखलेची विजेता म्हणून आपल्याला बघायला मिळेल मुंबई वंजारी वॉरियर्स टीमला. आता इथे दोन्ही बॅटर मेहनत करत असतानाच 2 धाव पण पूर्ण होत आहेत. 2 गडी बाद 59, 5 बॉलची समाप्ती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आडव्या बॅटचा वापर केलाय. एका टप्प्याने चेंडूला अडवलाय. पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात धावफलकावर त्या 60 धाबा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 बनलेत. 61 धावसंख्येचं टार्गेट मुंबई वंजारी वॉरियर्स या टीमच्या समोर ठेवण्यात आलं. 61 इज द टार्गेट. पाठला कसा काय केला जाईल ती चर्चा होईलच. ती चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करता येऊया. जे क्वालिफायर 1 दोन्ही ग्रुप मधून टॉपच्या 2 टीम आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. सिरपिंजा रॉयल्स आणि रॉयल बालाजी असा तो मॅच असेल. सिरपिंजा रॉयल्स टीम टॉस साठी आपण या. सिर्फ एंजॉय रॉयल्स टीम कॅप्टन प्लीज या ना. सिर्फ एंजॉय रॉयल्स टीम कॅप्टन टॉस साठी या. विकेट पाटील आय थिंक बंटी की मॉन्टी मॉन्टी 2 वेळा कॅप्टन म्हणून आले. तर विकेट पाटील 1 वेळा कॅप्टन म्हणून इथे आलेले. स्वीप इंडिया रॉयल्स टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्याकरता लवकरात लवकर या प्लीज. पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत टॉस करण्याकरता. प्रभाकरची संख्या सरांच्या शुभ असते तर टॉस असेल.
यस. क्वालिफायर 1 क्वालिफायर मॅचला सुरुवात करणार आहोत. सिर्फ एन्जॉय रॉयल्स आणि रॉयल बालाजी असा तो मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या रॉयल बालाजी टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचले नाही. या लवकर. मॉन्टी आलेत. पहिल्या मॅचचे धुरा कर्णधार म्हणून विकेट पाटील यांना पाहिलं होतं. त्याच्यानंतर दोन्ही मॅचमध्ये सुरुवातीपासूनच चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला मॉन्टी यांचा. पाच षटकांचा मॅच असेल. आदरणीय प्रभाकर संखे साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करूया. कॅमेरामॅन एका बाजूला या ठिकाणी फोकस करताना दिसतात. छाप की काटा सोबतच निर्वाण संखे यांना सुद्धा आपण बघतायत. 5 षटकांचा मॅच होत्या. हेड इज कॉल. सेफ एन्जॉय रॉयल्स टीमच्या कॅप्टनने छापाचा आवाज केला. क्वालिफायर मॅच खेळत आहेत. आता डिसिजन फार महत्वाचं असेल. काय निर्णय घ्याल जाता जाता? आम्ही दरवेळी पहिली बॅटिंग खेळूनच ठोकलाय. चांगला स्कोर आणि मॅच जिंकलेले आहेत. तर यावेळी पण आम्ही पहिली बॅटिंगच घेऊ आणि माझ्या हवाला बॉलिंग पाहिजे त्याच्यामुळे थोडं सॅक्रिफाईस केलं. थँक्यू. चला तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमचे कॅप्टन मॉन्टीने आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वप्रथम फलंदाजी करणार आहोत. क्षेत्ररक्षण करण्याकरता रॉयल बालाजी टीमला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. थेट पुन्हा एकदा सुरू असलेल्या मॅचकडे आमची नजर जातोय. कारण एका बाजूला मुंबई वंजारी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला बीसीसी चॅलेंजर्स या दोघांमध्ये लढत आहे. दोघांकरता मॅच करूयामध्ये धावबाची संधी आहे. यावेळेला ती संधी हुकली गेली आणि सुरक्षित ती एक धाव पाहून पूर्ण केली गेल्या. टार्गेट जे आपण बघितलं ते 61 या धावसंख्येचं टार्गेट आहे आणि त्याचा पाठलाग करण्याकरता ज्या 2 बॅटर्स आपण बघितल्या ज्याच्यामध्ये गार्गी आणि साध्वी. धावसंख्या 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धाबा. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 53 धाबांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजे 53 धावा. चोवीस मध्ये 53 ची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. गोलंदाज शिवानीचा व्हाईट बॉल दिला गेला. 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 9 धाबा. वाटते क्रेज आहे आज. मित्र परिवार मैत्रिणींना दूर सावरून या क्रिकेटच्या मैदानाच्या दिशेने आलेत. वंजारी समाजातील या युवतींना तुम्ही बघतायत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला. धावसंख्या 4 ने आता पुढे गेले आणि धाबा झाले ते 13 धाबा. चौकार खेचलाय साध्वी हिने. 6 मध्ये 9 वरती खेळतोय. धावसंख्या 13. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील एकच अधिकृत चेंडू टाकला गेला. 4 धाबा आल्या. 4 रन्स. चौकार आहे की नाही तो?
13 धावा, 4 धावा तो दिल्या गेल्यात. सौ करण्याची धावसंख्या 13. पुन्हा आता शिवानी संख्या तयार. समोर आहे साध्वी, प्रतिस्पर्धी संघाची कर्णधार, मागच्या मॅचची प्लेयर ऑफ द मॅच. हा व्हाईट बॉल असेल, जास्तच बाहेर निघणारा बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं धावा झाल्या तर 14 धावा, 14 रन्स. प्रत्युत्तर देत असताना मुंबई वंजारी वॉरियर्स टीमच्या ओहो झेल टिपण्याचा प्रयास होता. चेंडूला अडवलं, परंतु नो बॉल सुद्धा आहे. नो बॉल आहे म्हणजेच 2+1 वन शॉट आहे. 1+1 या दोनच धावा मिळतील. धाव संख्या 16. स्कोर इज 16. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी सुद्धा मिळते. फ्री हिट आहे. एकच धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याची संधी मिळत नाही. फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. धावा झाल्या आहेत तर 17 धावा. 61 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय आणि आता जिंकण्याकरता बरोबर 44 पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 22. 22 मध्ये पाहिजेत 44. 22 मध्ये 44 धावांची आवश्यकता मुंबई वंजारी वॉरियर्स टीमला. गुड बॉल, चांगलं नियंत्रण घ्या वेळेला गोलंदाज शिवानीचं पाहायला मिळालं. स्कोर इज 17. जागा बनवून खेळण्याचा केला होता प्रयास. जेल होण्याची शक्यता. जेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. ओ नो, ओ शट, असा काही आवाज त्या ठिकाणी येताना दिसलं. म्हणजेच बघा ना, सहज सोपा जेल ड्रॉप होतोय. फलस्वरूप स्पर्धी संघाला एकदा मिळाली. धावसंख्या झाली आहे बिनबाद 18 धावा. 18 रन्स, 18 विदाउट लॉस. साध्वी सारखे एक जबरदस्त खेळाडू आहे स्ट्रायकिंग कडे. हा चांगला बॉल आहे. डॉट बॉल टाकलाय. शिवानीचं हे लांब लचक षटक होतोय. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. 5 चेंडू तिने टाकलेत. आता हा चेंडू चांगल्या प्रकारे टाकला गेला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या 18 धावा. 18 रन्स आफ्टर 2. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 43 धावांची गरज आहे. 18 बॉल 43 धावा पाहिजेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रेक्षक राजांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. प्रेक्षक म्हणजेच आमच्या स्पर्धेचे रक्षक आहेत. त्यांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. धाबा आहेत. धाव प्रकार 18 धाबा. आता यावेळेला विकेट जाईल काय? डिरेक्ट हिट झालं असतं तर काम फिट झालं असं साध्वीचं, म्हणजे तिला परत यावं लागलं असं. एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धाव संख्या झाली आता 19 धाबा, 19 रन्स. पुढचा बॉल मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या दिशेने. आता कडक फटका बघायला मिळतोय साध्वीद्वारे. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतोय कर्णधार साध्वीद्वारे. स्कोर मोज ऑन 23. चांगली फटकेबाजी साध्वीची. या आधी आपण बघितलं तर एक धाव, त्याच्यानंतर एक चौकार आला. 23 धावा बनल्यात. 11 मध्ये 15 धावसंख्येवर खेळत आहेत. आडवा बॅटचा वापर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थ्रो करण्याआधी 2 धाव पण पूर्ण होत आहेत. धाबा झाल्या आहेत त्या 25 धाबा. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल सुद्धा आम्ही वारंवार ती माहिती देणार आहोत. आता 25 बनलेत. अजूनही 36 धाबा या मॅचला जिंकण्याकरता हव्या आहेत. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 36 ची आवश्यकता. 15 मध्ये 36 पाहिजे.
पाहुणे मंडळी पुन्हा या ठिकाणी उपस्थित होताना त्या सर्व पाहुणे मंडळींचं आम्ही स्वागत करतोय. 15 मध्ये पाहिजेत आता 36 धावा. व्हॉट हॅपन? थोडासा जो व्यत्यय आला होता तो व्यत्यय आता जातो आणि आता 15 बॉल मध्ये 36 ची आवश्यकता. 17 वर खेळत आहेत साधवे. ऑन साइडला आडव्या बॅटचा वापर केला. आपलं संपूर्ण शरीर त्या ठिकाणी आडवं केलं जातं फिल्डरद्वारे. म्हणजेच प्रत्येक जण 100% योगदान देतात फिल्डिंग करत असताना. बीसीसी चॅलेंजर्स टीमद्वारे धावसंख्या 2 ने पुढे गेली, 1 ने पुढे गेली धाबा आणि धाबा झाल्या तर 26. पस्तीस पाहिजेत. जागा बनवून खेळलं जातं. इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑन ची शतरक्षक येत आहेत, चुकत आहेत आणि फायदा उचलताना 2 धावा तर मिळाल्या. तिसरी धाव सुद्धा 1 शॉट म्हणजेच या 2 धावा होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावा झाल्या त्या 28. 2.5 बॉलची समाप्ती. 28 धावा. एकही गडी बाद झाला नाही. बॅटिंग करणाऱ्या, प्रत्युत्तर देणाऱ्या मुंबई वंजारी वॉरियर्स टीमच्या उत्साहित वातावरण बघायला मिळतं. टवटवीतपणा, प्रफुल्लित असलेले सर्वांचे चेहरे हे प्रमुख आकर्षण ठरलं VPLच्या या दुसऱ्या पर्वाचं. आडव्या बॅटचा वापर केला. डीप मधून शतरक्षक पुढे येत आहे. थ्रो करण्याआधी दुसरी धाव घेता घेता या ठिकाणी उशीर होतोय तो म्हणजेच गार्गी हिला परत जावं लागतं. या ठिकाणी ही एकही धाव नसेल का अंपायर्स? नो रन. स्कोर इज 29. धावसंख्या 29. 3 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावा झाल्या आहेत त्या 1 गडी बाद 29 धावा. आता इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल माहिती देऊया. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत आता 32. 12 बॉल 32 ची आवश्यकता. स्कोर इज 28. 28च असतील कारण करेक्शन करतायत. 28 म्हणजे आता किती पाहिजेत? 12 बॉल मध्ये 33. 12 मध्ये 33 पाहिजेत. नवीन बॅटर खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गेल्या आणि तिला इथे बाद केलं जातं. त्रिफा उद्ध्वस्त होतोय. आल्या पावली परतताना दिसतोय नवीन आलेले बॅटर म्हणजेच आता संकटामध्ये टाकले मुंबई वंजारी वॉरियर्स टीमला. गार्गी नंतर आणखीन एक विकेट मिळाली. गोलंदाजाने या ठिकाणी कमाली केले आणि रोखले बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या धाव फलकावर जर आपण बघितली स्कोरबोर्ड मध्ये थोडंसं करेक्शन पुन्हा एकदा करतायत आमचे डिजिटल स्कोर अपडेटर. दोन गडी बाद 29 अशा स्थितीमधून सावरण्याकरता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलाय. साध्वी हिला साथ देण्याकरता गेलेल्या बॅटरने 2 धाव पण पूर्ण केलेत. धाबा झालेल्या आहेत त्या 2 गडी बाद 31 धाबा. 31 रन्स ऑन द बोर्ड.
रिचिता आणि साध्वी आहेत इथे आता बीट केलं जातं, म्हणजेच अशाच प्रकारचे चेंडू टाकणं गरजेचं होतं. वार पलटवार केलाय. पहिला मॅच तुम्ही जिंकलाय, दुसरा मॅच नक्कीच आम्ही जिंकूया. आणि आता थोडंसं खुशीचं वातावरण. मैदानाच्या आतमध्ये साध्वीची मोठी विकेट, ही होती मोठी सफलता. इथं सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत आहेत मुंबई वंजारी वॉरियर्स टीमचे खेळाडू. मयुरी चांगली वापसी करून देतात आपल्या टीमला, सफलता मिळवून दिलं. फलंदाजी जरी चांगली झाली नसेल, हे बघा हे सेलिब्रेशन असा रील्स बनवू शकतो कदाचित. हे जे सेलिब्रेशन आपण नुकताच बघितलं जेल टिपल्यानंतरचं. 3 गडी बाद 32 धाबा. लीना आणि रुचिता या 2 बॅटर आता असतील. स्ट्रायकिंगकडे लीना हिला बघितलं, आडव्या बॅटचा वापर केला, 1 धाव तर मिळाली. दुसरे धाबे करता धावत आहेत त्या. धावसंख्या 2 ने पुढे गेल्या. धाबा झाल्या 3 गडी बाद 34 धाबा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 34. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 27 धाबांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजे 27 धाबा. गायडन्स करण्याकरता अनेक वरिष्ठ खेळाडू, कारण कधी कधी आपण पाहिलेली स्वप्न ही पूर्ण करण्याकरता भरपूर मेहनत करावी लागते. आणि म्हणतात ना की यश मिळवण्याकरता नशिबाची नाही तर मेहनत आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते. आपण पाहिलेली अनेक मोठी स्वप्न पूर्ण करण्याकरता छोट्या छोट्या संघर्षामधून आपल्याला पुढे जावं लागतं, तरच ती स्वप्न पूर्ण होत आहेत. आणि स्वप्न हे प्रत्येकाने जरूर पाहिलं पाहिजे आणि पाहता पाहता त्या स्वप्नांचा पाठलाग कसा करता येईल हा सुद्धा दृष्टिकोन समोर ठेवला पाहिजे. इथे स्वप्न बघितलं प्रत्येक युवा खेळाडूने, युवतीने सुद्धा, की भविष्यामध्ये आपण काहीतरी बनणार आहोत, भविष्यामध्ये मला नेमकं काय बनायचं आहे, माझा कुठल्या दिशेने वळतोय, हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. म्हणूनच या आयुष्यामध्ये जी स्वप्न पाहाल ना, त्यासाठी नेहमी झगडत राहा. जन्म आणि मृत्यू यांच्या मधला प्रवास म्हणजेच आयुष्य आहे. गोड कडवे अनुभव तुम्हाला त्या वाटेवर मिळत जात आहेत. या मॅचच्या दिशेने पुन्हा आता दबाव दडपण टाकले. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 मध्ये 27 ची आवश्यकता. आडव्या बॅट्सने खेळायचं होतं. लीना या बॅटरला पूर्णतः बांधून ठेवलं आता, म्हणजेच मागच्या पराभवाचा वचपा काढलाय जणू काही बीसीसी चॅलेंजर्स टीमने. शीतल संखे या संघ मालक म्हणून भूमिका अदा करत आहेत, त्यांची ही टीम आहे. ओके, काय घडलं? 2 धाबा तर मिळत आहेत. धावसंख्या झाली 3 गडी बाद 36. 4.3 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही या इनिंगचे 3 बॉल शिल्लक आहेत. आडवा बॅटचा वापर केला, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याची इच्छा नाही. धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 37 धाबा. 4.4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरता 24 धाबांची गरज. शरीरापासून दूर खेळायचं होतं. सांघवी हिची मोठी विकेट आणि त्याच्यानंतर आलेल्या दबावामधून त्यांना बाहेर पडता आलं नाही. नो बॉलचा इशारा जरूर आला. 1 धाव मिळाली, पळून पूर्ण केले. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. थ्रो येण्याआधी 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. तिसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केली जाते आणि पाहता पाहता चौथे धाब्याकरता दोन्ही खेळाडू पुढे धावत आहेत. 4+1. नो बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचली 5 ने पुढे. 5 धाब्याच्या मदतीनं धावा झाल्या आहेत त्या 42. नो +4 42 धाबा.
शेवटचा एक बॉल चमत्कारच आता वाचू शकतो. फ्री हिट होता, विकेट नाही. सेलिब्रेशन करतायत. मॅचला जिंकलं म्हणून हे सेलिब्रेशन आहे. बीसीसी चॅलेंजर्स टीमचं अभिनंदन असेल, त्यांनी या मॅचला जिंकलं आणि मुंबई वंजारी वॉरियर्स टीमला पराभवाचा धक्का दिला. 18 धावेनिशी या मॅचवर आपला कब्जा केला. कॉंग्रॅच्युलेशन बीसीसी चॅलेंजर्स टीम. प्लेयर ऑफ द मॅच चर्चा होईलच प्लेयर ऑफ द मॅचची.